नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण इन्स्टंट बन डोसा कसे करतात ते पाहणार आहोत. सकाळच्या नाश्त्यासाठी काही गडबडीत मस्त असा इन्स्टंट बन डोसा आपण तयार केलेला आहे. ते कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत. बन डोसा करण्यासाठी मी ह्या कपने 2 कप रवा घेतलेला आहे. आपला नेहमी उपमा वगैरे करतो तो रवा घेतलेला आहे मी. आता हे 2 कप रवा, आता 1 कप दही घालून हे भिजत ठेवते. बन डोसा करण्यासाठी बाउलमध्ये मी ह्या कपने 2 कप रवा घेतलेला आहे. आता 1 कप दही घालून हे पीठ अर्धा तास भिजवून झाकून ठेवते. तर रवा आणि दही व्यवस्थित मिक्स करून घेते. तर ह्यामध्ये थोडंसं पाणी घालते. पाणी घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून हे झाकून ठेवते अर्धा तास. डोसा करण्यासाठी आपण 2 कप रवा आणि 1 कप दही घालून भिजत ठेवलं होतं, अर्धा तास झाकून ठेवलेलं. आता हे ब्लेंडर जारमध्ये घालून आपण हे बारीक करून घेऊया, म्हणजे स्मूथ अशी पेस्ट करून घेऊया. त्यासाठी मी ब्लेंडर जार घेतलेला आहे, यामध्ये हे घालते. ब्लेंडर जारमध्ये मी रवा घातलेला आहे, रव्याची पेस्ट घातलेली आहे. आता ह्यामध्ये पाणी घालून एकदम स्मूथ असं बॅटर तयार करून घेऊया. आपण हे ब्लेंडर जारमधून रवा बारीक करून घेतलेला आहे. दही आणि रवा आपण भिजत घातलं होतं ते बारीक करून घेतलेलं आहे. स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता मी हे भांड्यात काढून घेते. बन डोसा करण्यासाठी आपण रवा आणि दही भिजत घालून मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपण कांदा मिरची भाजून घालणार आहे. त्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅनमध्ये तेल घालते. त्यानंतर आपण जिरे घालून फोडणी करून घेऊया. अर्धा चमचा जिरे चांगले फुललेले आहेत. त्यामध्ये आता मिरची, कांदा, कढीपत्ता घालते. 1-2 मिनिटं भाजून घेऊया. जास्त भाजायचं नाही. तर हे भाजून झालेलं आहे. हे आपण जे बन डोसा करण्यासाठी बॅटर तयार केलेलं आहे त्यामध्ये घालते मी हे. गॅस बंद करून घेते. बन डोस्यासाठी आपण जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते मी एका पातेल्यात काढून घेतलेलं आहे. आता आपण भाजलेला कांदा, टोमॅटो, कांदा, मिरची, कढीपत्ता यामध्ये घालूया. बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा सोडा घालते. सर्व मिक्स करून घेते मी. बन डोसा आपण पॅनमध्ये करून बघूया. तर ह्यामध्ये तेल घालते. थोडेसे तीळ घालते यामध्ये. पॅनमध्ये आपण बन डोसा करून घेणार आहोत. त्यामध्ये तेल आणि तीळ घातलेलं आहे. तीळ तडतडायला लागलेत. आता डोश्याचं बॅटर घालते. छोटे छोटेच घालायचे त्यामध्ये. तर एका बाजूनी भाजल्यावर आपण उलटून घ्यायचं आहे. बन डोसा एका बाजूनी चांगला भाजलेला आहे. आता उलटून घेते. एटबे काढतो का बाकी दिडू. बन डोसा पॅनमध्ये बनवलेलं आहे ते तयार झालेलं आहे. हे मी एका डिशमध्ये काढून घेते आणि बाकीचे असेच बनवून घेते.
इन्स्टंट बन डोसा तयार झालेला आहे. ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे. मस्त असा स्पॉन्जी बन डोसा तयार झालेला आहे. छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.